अविरत सेवेनंतर कर्मवीर शंकरसिंग नाईक हायस्कूलमध्ये निवृत्त होताना मन अत्यंत भरून आलेलं आहे. खडतर प्रवास करत आम्ही सर्व सहकाऱ्यांनी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा नावारूपास आणली. अत्यंत अल्प उत्पन्न गटातले 80% मागासवर्गीय विद्यार्थी माझ्या प्रशालेत आहेत आणि वंचितांना शिक्षण या व्यक्तीला अनुसरून हेच ब्रीदवाक्य आमच्या मनात होते आणि संस्थेच्या या ध्येय धोरणानुसार आम्ही सर्व शिक्षक वृंदांनी वंचितांना शिक्षण देत एकच ध्यास विद्यार्थी विकास हे ब्रीद राखत आम्ही आजपर्यंत शाळेचा प्रवास केलेला आहे. अगदी 100 मुलांच्या संख्येपासून आज 450 मुलांपर्यंत शाळेची प्रगती झालेली आहे. कधी लावलेल्या या ज्ञानरूपी रोपट्याचा वृक्षामध्ये रूपांतर झालं या अविरत मेहनतीमध्ये कळालं देखील नाही. परंतु सर्व सहकार्यांचं स्नेह, त्यांचं सहकार्य आणि संस्थेचे आशीर्वाद यामुळे हे सहज शक्य झालं. प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर असो, अभियांत्रिकी असो, PSI असो, पोलीस क्षेत्र असो, राजकीय असो, उद्योजक असो, सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेचं नाव रोशन केलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा हम भी कुछ कम नाही असं म्हणत आमच्या शाळेचा औरंगाबाद अर्थात संभाजीनगर या शहराचा उपजिल्हाधिकारी आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे एकनाथ दत्तात्रय बंगाळे या विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेचं नाव रोशन केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या कार्यकिर्दीने त्याच्या कामकाजाच्या झेपेने निश्चितपणे आपल्या संभाजीनगरचं नाव रोशन होईल आणि भविष्यामध्ये हाच विद्यार्थी आमचा निश्चितपणे जिल्हाधिकारी होईल ही त्याला आम्हाला खात्री आहे आणि त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. शिक्षक हा पिढीचा उद्धार करता असतो. अशा अर्थाने आपल्या कार्याचं मूल्यमापन आपण स्वतः कसं करणार आहात? मी माझ्या 37 वर्षाच्या सेवेमध्ये अत्यंत समाधानी आहे. म्हणजे गरीब विद्यार्थी जो शिक्षणापासून वंचित होता असा विद्यार्थी माझा जर उपजिल्हाधिकारी बनत असेल तर यापेक्षा माझ्यासाठी आणखी कोणती बहुमानाची गोष्ट आहे. याचं नाव ऐकून, याचं पद ऐकून, याचं यश ऐकूनच आमचं ऊर अगदी छाती गर्वाने फुगलेली आहे. मॅडम, शैक्षणिक क्षेत्रामधून तुम्ही आता निवृत्त होत आहे, तर भविष्य काळात नवीन काही प्लॅन केला आहे? बिलकुल. भविष्य काळात मी समाजसेवा तर करणारच आहे, पण त्याचबरोबर शाळा चालू असताना जे मी करू शकले नाही त्या चाकोरे बाहेर जाऊन देखील मी विद्यार्थी सेवा करणार आहे. विद्यार्थी विकासामध्ये सहकार्याची भूमिका ठेवणार आहे. सामाजिक कार्याबरोबर आजकाल राजकारणामध्ये लोकांचा जास्त कल आहे, त्याकडे आपण वळणार आहात? राजकारणाकडे वळणार आहात? नाही, राजकारणाकडे नाही वळणार. खूप झालं समाजकार्यानं आणि ज्ञान शिक्षणाचं कार्य असेल तर मी निश्चितपणे त्याच्यावर सहकार्य करणार. आपलं पूर्ण नाव सांगा. सुलभा बाबूराव नालंबर, मुख्याध्यापिका कर्मवीर शंकरसिंग नाईक. थँक्यू.